नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या YouTube चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। तर आज या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये हमी भाव खरेदीसाठी शेतकरी आता ऑनलाइन नोंदणी करू शकणार आहेत। ही नोंदणी सुरू झालेली आहे। तर मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठीच्या नोंदणीसाठी कोणकोणती कागदपत्र लागणार, नोंदणी कशी आणि कुठे करायची या संबंधीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून पुढचे जे महत्त्वपूर्ण अपडेट आहेत ते तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, मूग, उडीद आणि सोयाबीनच्या खरेदीसाठी ऑनलाइन शेतकऱ्यांची जी नोंदणी आहे ती सुरू झालेली आहे। मूग आणि उडीद खरेदीसाठी 10 ऑक्टोबर पासून खरेदी सुरू होणार आहे। तर सोयाबीन खरेदी ही 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। किमान आधारभूत किंमत MSP खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी NCCF च्या राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघाच्या वतीनं या ठिकाणी ऑनलाइन नोंदणी करायची आहे। त्याचप्रमाणे आपले जिल्हा पणन अधिकारी जे आहेत राकेश हेमके यांनी शेतकऱ्यांना कागदपत्रे घेऊन तालुक्याच्या ठिकाणी खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचं आवाहन केलेलं आहे। तर खरेदीची तारीख आपण पाहिलेलीच आहे की मूग, उडीद खरेदीसाठी 10 ऑक्टोबर पासून आणि सोयाबीन खरेदीसाठी 15 ऑक्टोबर पासून या ठिकाणी ही जी आहे ती तारीख आहे। खरेदी केंद्रामध्ये मुखेड तालुका खरेदी विक्री संघ, हदगाव तालुका हे जे आहेत ते खरेदी केंद्राची नावे आहेत। या ठिकाणी त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार, तर हमी भाव खरेदीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ज्यावर तुम्हाला तुमचा बँक अकाउंट आणि IFSC कोड स्पष्ट दिसणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे तिसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे ऑनलाइन पीक पेरा असलेलं 7/12 उतारा। ही जी 3 डॉक्युमेंट आहेत ती 3 डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला ही नोंदणी करायची आहे। तर शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत 2024-25 या हंगामामध्ये नाफेड अंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी राज्य शासनाने पणन महासंघाला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केलेला आहे। खरेदीसाठी 10 ऑक्टोबर 2024 ते 7 जानेवारी 2025 एवढा जो आहे तो कालावधी निश्चित केलेला आहे। आणि ही शेतकऱ्याची नोंदणी आहे ती 1 ऑक्टोबर 2024 पासून या ठिकाणी सुरू झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला नोंदणी कुठे करायची, तर ई-समृद्धी पोर्टलवर शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी नोंदणी खरेदी केंद्रावर केली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-समृद्धी पोर्टलवर तुम्हाला नोंदणी करायची नाही, तर तुम्हाला खरेदी केंद्रावर जाऊन ही जी आहे ती नोंदणी करायची आहे। तुमच्या जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन तुम्हाला ही नोंदणी करावी लागणार आहे। आणि केंद्रावर जाताना तुम्हाला वरील जे आपण कागदपत्र सांगितली, ज्यामध्ये ई-पीक पाहणी केलेला 7/12, आधार कार्ड आणि बँक पासबुक ही जी डॉक्युमेंट आहेत ती नोंदणीसाठी घेऊन जायची आहेत। राज्यात एकूण 200 खरेदी केंद्र त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये नाफेडची 146 आणि NCCF ची 60 खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहेत। यामध्ये तालुका ठिकाणी सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची जी नोंदणी आहे ती करण्यासाठी तालुक्याला जावं लागणार आहे। तर मित्रांनो, खरेदीचे उद्दिष्ट किती आहेत, तर मूग पिकासाठी तुम्हाला प्रति क्विंटल दर आहे तो 8,682 आणि खरेदीचं उद्दिष्ट आहे ते 17,688। त्याचप्रमाणे उडदाचं जे पीक आहे त्याच्यासाठी प्रति क्विंटल दर 7,400 आणि खरेदीचं उद्दिष्ट आहे ते 1,08,120। सोयाबीनचं जे उद्दिष्ट आहे ते आहे प्रति क्विंटल दर 4,892 आणि खरेदीचं उद्दिष्ट 13,08,238 एवढं जे आहे ते खरेदीचं उद्दिष्ट आहे। तर मित्रांनो, लवकरात लवकर तुमची ही कागदपत्रे घेऊन आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक आणि ऑनलाइन पीक पेरा असलेलं 7/12 उतारा हे कागदपत्र घेऊन लवकरात लवकर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमच्या हमी भाव खरेदीसाठीची शेतकरी ऑनलाइन नोंदणी जी आहे ती पूर्ण करायची आहे। आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या महासरकारी योजना या YouTube चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे। धन्यवाद मित्रांनो।